वचन दे प्रकाश मार्गावर. शालोम. जिवंत गोड येशूच्या नावात आपल्या सर्वांचे मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात सहर्ष स्वागत करीत आहोत. पर्वताकडे जेथून मिळते सहाय्य मला, दृष्टी लावीन मी, दृष्टी लावीन मी, दृष्टी लावीन मी, दृष्टी लावीन मी. पाय कदापि तुझा तो ढळू न देणार, दिवसा भाळ रात्री चंद्र देऊन सांभाळणार, तुला देऊन सांभाळणार. पर्वताकडे जेथून मिळते सहाय्य मला, दृष्टी लावीन मी, दृष्टी लावीन मी. उजव्या हाताला तुझ्या प्रभू सावली आहे तुला, दिवसा आभाळ रात्री चंद्र देऊन सांभाळणार, तुला देऊन सांभाळणार. पर्वताकडे जेथून मिळते सहाय्य मला, दृष्टी लावीन मी, दृष्टी लावीन मी. आजच्या मननाकरिता देवाचे वचन असे. नीतिसूत्रे याचा 16वा अध्याय 1 पासून 7 पर्यंतची वचने. नीतिसूत्रे 16 1 ते 7. जीवन आणि वर्तणूक या संबंधीची सूत्रे. मनात योजना करणे मनुष्याच्या हातचे आहे, पण जिव्हेने उत्तर देणे परमेश्वराकडचे आहे. मनुष्याचे सर्व मार्ग त्याच्या दृष्टीने शुद्ध असतात, पण परमेश्वर आत्मे तोलून पाहतो. आपली सर्व कार्ये परमेश्वरावर सोप, म्हणजे तुझे बेत सिद्धीस जातील. परमेश्वराने सर्व काही विशेष उद्देशाने निर्माण केले आहे. दुर्जन देखील अरिष्टाच्या दिवसांसाठी केलेला आहे. प्रत्येक गर्विष्ठ मनाच्या मनुष्याचा परमेश्वराला वीट येतो. त्याला शिक्षा झाल्या वाचून राहणार नाही, हे मी टाळी देऊन सांगतो. दया व सत्य यांच्या योगाने पापाचे क्षालन होते आणि परमेश्वराचे भय बाळगिल्याने मनुष्य दुष्कर्मांपासून दूर राहतात. मनुष्याचे मार्ग परमेश्वराला आवडले म्हणजे तो त्याच्या शत्रूंसही त्याच्याशी समेट करावयास लावितो. प्रभू परमेश्वर या वचनाद्वारे आजचा आपला दिवस आशीर्वादित करो. प्रिय जनो, येशू ख्रिस्ताच्या नावात सर्वात सलाम. आजच्या मन्नाकरता निवडलेला शास्त्रवाक नीतिसूत्र याचा 16 अध्याय 1 ते 7 वचन वाचलेले. जीवन जगत असताना आपल्या वर्तणुकीविषयी देवाचं वचन या ठिकाणी सांगतं की मनात योजना करणे मनुष्याच्या हाताचे आहे, पण जिवेने उत्तर देणे परमेश्वराकडचे आहे. अनेक योजना मनुष्य आपल्या मनात आखत असतो, पण त्या पूर्ण करणारा, त्याचं उत्तर देणारा परमेश्वर आहे प्रियानो. आणि माणसाचे सर्व मार्ग त्याच्या दृष्टीने शुद्ध असतात, पण परमेश्वर आत्मेतून पाहतो. आणि खरोखर मनुष्याला वाटतं की मी जे काय करतो ते चांगलं आहे, पण परमेश्वर आमचा देव तो आमची आत्मेतून पाहणार आहे. नीतिसूत्र 3 आणि 5 म्हणतं, तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको, तर तू आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल. आणि खरोखर
मनुष्य अनेकदा आपल्या बुद्धीने बळाने सगळं काय करण्याचा प्रयत्न करतो, पण देवाचं वचन सांगते की आपल्या सर्व मार्गात परमेश्वराचा आदर करायला पाहिजे, तर तो आमचा मार्गदर्शक होईल. आपली सर्व कार्य परमेश्वरावर सोप, म्हणजे तो तुझे बेत सिद्धीस नेईल. आणि सर्व काही आम्ही देवावर सोपायला पाहिजे, तर तो आमचे प्रत्येक कार्य सिद्धीस नेईल आणि आम्हाला सफलता देईल. कारण परमेश्वराने सर्व काही विशेष उद्देशाने निर्माण केलेलं आहे. दुर्जन देखील अरिष्टाच्या दिवसासाठी केलेला आहे. आणि देवाला प्रत्येक गर्विष्ठ मनुष्याचा वीट येतो, त्याला शिक्षा झाल्यापासून राहणार नाही, हे मी टाळी देऊन सांगतो. आणि या ठिकाणी खरोखर सांगताय, जो गर्विष्ठ आहे त्याचा परमेश्वराला वीट आहे, परंतु सरळाची प्रार्थना त्याला आनंदित करते. आणि म्हणून दीनतेने नम्रतेने त्या परमेश्वराकडे जाऊ, त्याला सांगू, आपले सर्व कार्य त्याच्यावर सोपवून देऊ, म्हणजे तो आमचे बेत सिद्धीस नेईल. कारण दया व सत्य याच्या योगाने पापाचे शालन होते माझ्या प्रियानो. आणि परमेश्वराचे भय बाळगल्याने मनुष्य दुष्कर्मापासून दूर राहतात. अतिशय महत्वाचं, जो दयाळू आहे, जो सत्य आहे, त्यावर दया केली जाईल, त्याच्याद्वारे पापाचे क्षालन होते. आणि परमेश्वराचे भय बाळगल्याने मनुष्य त्या दुष्कर्मापासून दूर राहतात. आणि शेवट, मनुष्याचे मार्ग परमेश्वराला आवडले म्हणजे तो त्याच्या शत्रूसही त्याच्याशी समेट करण्यास लावतो. आणि देवाला जर आमचे मार्ग, आमची योजना, आमचं अंतःकरण त्याला आवडलं, तर आमच्या शत्रूसही तो आम्हाला समेट म्हणजे मित्र बनवतो. देवबाप करू या वचनाने आम्हाला आशीर्वादित करू. या आपण प्रार्थना करू. स्वर्गीय देव बाप्पा, येशू ख्रिस्ताच्या नावात तुझ्या दयेच्या सम्मुख येऊन तुला धन्यवाद देतो प्रभू. आमचं सर्व काय आम्ही तुझ्यावर सोपवावं, कारण अनेकदा आम्ही मनात योजना आणतो, पण त्याचं उत्तर देणारा तू आहेस प्रभूशी मी प्रार्थना करतोय प्रभू. आमचे सर्व मार्ग आमच्या दृष्टीने परमेश्वर बाप्पा चांगले वाटतात, पण परमेश्वरा तू आमची आत्मेतून पाहतोस. आणि म्हणून प्रत्येक मनुष्याने परमेश्वर बाप्पा तुझ्याकडे यावं, दीन आणि नम्र होऊन तुला सांगावं प्रभूशी, आणि सर्व काही तुझ्यावर सोपवावं देवाप्पा, जेणेकरून तू प्रत्येकाचे बेत सिद्धीस नेसील. परमेश्वर बाप्पा प्रत्येकाला तू आशीर्वाद देतील प्रभूशी मी प्रार्थना करतो. म्हणून परमेश्वर बाप्पा मनुष्याने बळाने पराक्रमाने नाही, पण परमेश्वर बाप्पा तुझ्या आत्म्याच्या प्रेरणेने चालावं प्रभूशी, असा अनुग्रह तू कर. आणि प्रत्येकाचे कार्य तू सिद्धीस ने, प्रत्येकाच्या शत्रूशी त्याला समेट करण्यास लाव. आणि प्रभू तुझं गौरव कर. धन्यवाद देतोय प्रार्थना की येशूच्या नावात मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. जेथून मिळते सहाय्य मला, दृष्टी लावीन मी, दृष्टी लावीन मी. येणे जाणे तुझे करील सुरक्षित सदा, दिवस आभाळ रात्री चंद्र देऊन सांभाळणार, तुला देऊन सांभाळणार. पर्वताकडे जेथून मिळते सहाय्य मला, दृष्टी लावीन मी, दृष्टी लावीन मी, दृष्टी लावीन मी, दृष्टी लावीन मी. येशू हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.